नागपुरात कडाक्याचं ऊन आहे। या उन्हाळ्यात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं होतं। अशा परिस्थितीत दुचाकीवर बाहेर पडणं कठीण होतंय। त्यामुळे काही लोकांनी अशा प्रकारे जुगाड केलेलं आहे। विदर्भाच्या भाषेत याला आम्ही जुगाड म्हणतो। संजय नंदनकर यांनी अशाच प्रकारे आपल्या ट्रायसिकलवर या ठिकाणी हे बघा अशा प्रकारे शेड जे आहे ते बसवून घेतलं। त्यामुळे त्यांना त्यांच्या या ट्रायसिकलवर चालताना कारचा फील येतो, ऊन लागत नाही। संजय नंदनकर दिव्यांग आहे आणि बाहेर जेव्हा कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागतं तेव्हा या 44-45 अंश सेल्सिअस तापमानामध्ये बाहेर शक्य नाही, उष्माघाताचा धोकाही आहे। अशा परिस्थितीत मधला पर्याय म्हणून त्यांनी हे शेड केलेलं आहे ना, अत्यंत सुरक्षित। जवळपास 800 रुपये खर्च त्यांना आलेला आहे या शेड लावण्यासाठी। आणि यामध्ये त्यांचं संपूर्ण संरक्षण या कडाक्याच्या उन्हापासून येतं, थेट डोक्यावर ऊन लागत नाही। दादा काय सांगणार, कसं सुचलं तुम्हाला हे? पहा याच्यामध्ये कसं आहे, थंड लागते थोडं ना, कसं आहे उन्हाचा भास होत नाही। हे काय सर्वात न उष्ण या नागपूर सिटीमध्ये आतापर्यंत तापमान एवढं वाढलं आहे का विचारू नका। तर हे एक सुरक्षित आहे। कसं किती रुपयाचं लावलं तुम्ही? हे 850ला पडलं मला। चालवतं ते गाडी सहज? हो सहज चालते, काही धोका नाही, काही नाही, काही नाही। चालून दाखवा बरं गाडी। नक्कीच आपण हे संजय नंदनकर जे आहे ते निघालेले आहे आणि सहज त्यांना गाडी चालवणं शक्य होतं सध्याच्या या उन्हाळ्यामध्ये। आणि उन्हापासून संरक्षणही होतंय, तापमान मोठं आहे त्यामुळे या तापमानापासून वाचण्यासाठी लोक आपापल्या पद्धतीनं जुगाड करत आहेत। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।